आई साहेब बोलवलं का आम्हाला? लावलं का औषध? हा. ती पोरगी पोरकटच आहे, पण तुम्ही असा हात उगारायला नको होता सुनबाई. अहो आई साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होता. अहो आम्ही हात उचललाच नव्हता. आम्ही तुम्हाला तिथं काही बोललो नाही, पण तुम्ही कशा वागता, कसा विचार करता, कुठल्या प्रसंगी कसं वागता हे आम्हाला कळतं. जगात तुम्ही सगळ्यांना फसवू शकता, आम्हाला नाही, आणि हे तुम्हाला समजणं आता मस्त आहे. येऊ का? आता कशाला आलीयस? हळू जरा. आता काय करायचंय बाई तुला? आता काय आमची परत कुठली वस्तू फोडायची का अंगावर काही सांडायचंय? हा नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय बघा. नाही म्हणजे तसं काही नाही करायचं बघा. म्हणजे तुम्हाला जसं वाटतंय तसं काही नाहीये बघा. माझा जरा गैरसमजच झाला. म्हणजे मगाशी जे काही घडलं ते मुद्दाम नाही झालं, चुकूनच झालं. म्हणजे या ताई वहिनी साहेब, हा वहिनी साहेब मोनीला हातच द्यायला जात होत्या. मोनी पडली होती ना, तर त्या तिला हातच द्यायला जात होत्या, पण माझाच गैरसमज झाला. म्हणजे मलाच उगाच काहीतरी चुकीचं वाटलं. आणि ताई कशा, म्हणजे वहिनी साहेब कशा वयानं, मानानं, ताकदीनं मोठे आहेत ना. पुढं तर मला वाटलं उगाच आपलं मोनीला काही झालं असतं तर. नाही म्हणजे माझं चुकलं, माझाच गैरसमज झाला होता. आणि मग मी हळू धरला होता हात. हा, पण ते ताईंनी काचेच्या बांगड्या घातल्या होत्या ना, तर त्या धरल्यावर टिचकल्या आणि मग फुटल्या. तर एवढे 100 शब्द उच्चारलेत, एक सुरुवातीचा शब्द उच्चारायचा राहिला बघा. कोणचा? आता हा शब्द पण आम्हीच तुम्हाला सांगावं का? सॉरी. अहो नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? ओ, आम्ही तुम्हाला म्हणत नाहीये, तो शब्द सांगतोय जो तुम्हाला आठवत नाहीये. आई साहेब ज्याबद्दल बोलतायत ना, तो शब्द. सॉरी म्हणा. चूक नसताना सॉरी म्हणतो त्याला काय म्हणतात माहितीये का? गाढव. एका शब्दासाठी अडून राहणे इतक्या कोत्या मनाचे होत का आपण? संजू स्वतःहून इथे आली. इतक्या सगळ्या लोकांसमोर तिने चूक कबूल केली, यातच सगळं आलंय. एक छोटासा गैरसमज होता जो दूर झालाय. मेवणीबाई जा, काम असतील ना घरी. थँक्यू दाजी.
येते येते हा वहिनी साहेब. काय रणजित, चूक झाल्यावर कबूल करून माफी मागायचे संस्कार नाहीयेत तिच्यावर. तिचे आई वडील विसरलेत बहुधा. आईसाहेब, शीतावरून भाताची परीक्षा दरवेळेला होते असं नाहीये. इथे सगळ्यांपेक्षा मी तिला जास्त ओळखतो. नाही म्हणजे मी बऱ्याचदा तिच्याशी बोललोय, तो विश्वास ठेवा माझ्यावर. तिच्यावर तिच्या घरच्यांनी अतिशय चांगले संस्कार केले. दिसले नाही. अरे वा रणजित भाऊजी, बायकोच्या माहेरच्यांचा आत्तापासूनच पुळ का? चांगलंय. अहो नाही, खरंच चांगलंय. कोणाच्या तरी माहेरच्यांना ढाले पाटलांच्या घरात भाव मिळतोय हो. आनंद वाटला. झालं, तोंडाला जरा आराम द्या, जखम भरून येईल. आराम करा. संस्काराची कमीच दिसते जगामध्ये. ओके. संजू, आलीस पण? काय झालं? ते काही बोलले का तुला? सांग ना, काय झालं? तुला काय माहिती, लई बोलले. खूप म्हणजे खूप बोलले. संजू ग, का हसतेस तू? काय म्हणाले ते तुला? अगं ए, दाजी तिथे असताना मला कशाला कोणी काय बोलणार आहे? दिदे, तू काय पण म्हण, पण तू हे जे लग्न करायचं डिसिजन घेतलंयस की नाही, हा डिसिजन एकदम बेस्टच आहे बघ. दिदे, दाजी एक नंबर आहेत. आता आज पण नाही का, मला त्या सगळ्यांना सॉरी म्हणायचं होतं आणि त्या सगळ्यांच्या पाया पडाव्या लागणार होत्या. आणि त्यात तुला माहिती का, ज्याची चूक नसते आणि तरी बी तो जाऊन सॉरी म्हणतो की नाही, तो गाढव असतोय, गाढव. मी त्या गाढवपणा करायला जाणारच होते, पण तेवढ्यात दाजी आले आणि म्हणले, एका शब्दासाठी अडून राहू, इतक्या कोत्या मनाचे होत का आपण आईसाहेब? तिथे तुला खरं सांगू, रणजिताजी की नाही दुसऱ्यांच्या मनाचा लई विचार करतात बघ. आता आज सकाळी ते देवळात निघाले होते बाईकवरनं. मी फक्त रस्ता दाखवायला येते म्हणलं तर म्हणतात कसे, बाईकवरनं नको, कारनी जाऊ. आणि लगेच गाडी काढली का त्यांनी. आणि कारण काय दिलंय माहिती का? म्हणाले, खूप उशीर झालाय, आता मी झोपायला जाते. काय? तुझे आज इस संजू की बातों पर यकीन नहीं आ रहा, पर दीदे लुक, एक दिवस तुला रणजित दाजी लय भारी वाटतील बघ आणि लय आवडतील. मला आवडतील का नाही माहिती नाही, पण एक नक्की, तुला नक्की आवडतात. हा, आवडतातच, पण दाजी म्हणून. आता असे दाजी असतील तर ते कुणाला नाही आवडणार?
बोला मारुतीराव. एक्स्ट्रीमली माफ करा साहेब, तुम्हाला अशा मोसममध्ये मी डिस्टर्ब करायलोय, पण एक इम्पॉर्टंट गोष्ट कानावर घालणं गरजेचं होतं म्हणून फोन केलता. हो मारुतीराव, मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्ही केव्हाही मला फोन करू शकता. काय झालंय सांगा. सॅड न्यूज आहे साहेब. सॅड न्यूज? काय? आपल्या युनिट मधल्या काही लोकांना मारहाण झाली साहेब. व्हॉट? पोलिसांवर हात उचलायची हिंमत कोणाची झाली? साहेब साहेब तुम्ही डोक्यात राग घालून घेऊ नका साहेब. मारुतीराव, मॅटर काय झालंय मला सविस्तर सांगा, आत्ताच्या आत्ता. सांगतो साहेब. आपल्या युनिट मधली काही माणसं साम्राज्य कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवर धाड टाकायला गेली होती आणि इतक्यात मॉब आला आणि त्या मॉबनं आपल्या युनिट मधल्या माणसांना मारहाण केली साहेब. कुणाच्या सांगण्यावरून? मारुतीराव, कुणाच्या सांगण्यावरून? राया गोजम गुंडे. त्यांनीच पहिला हात उचलला साहेब. होय. आणि आय विटनेस हाय साहेब. हा, आता ती माणसं त्याच्या विरोधात बोलतील का नाही माहित नाही, पण आय विटनेस हाय साहेब. टीम तयार ठेवा मारुतीराव, आता हिशेब बरोबर झालाच पाहिजे. विथ रिस्पेक्ट साहेब, माझा ऐका. ते राया पण हितच, आपण पण हितच. अहो हिसाब काय 4 दिवसांत चुकता करता येईल, पण साहेब अशी लग्नाची तयारी मधीच टाकून तुम्ही. मारुतीराव, मी येतोय. चिकूच्या बागा आहेत पलीकडे यांच्या. हा, इथं माग. आणि या वर्षी 27 एकरात ऊस लावलाय मी. आई साहेब. चांगले. ताई साहेब, नाही, काल आमच्या मुलीकडनं खरंच आगळीक झाली म्हणून 2 हात आणि 1 मस्त घेऊन माफी मागायला आलोय. मोठ्या मनाने माफ करा तिला. पंजाबराव, कालचा विषय कालच संपलाय. आज येण्याचं प्रयोजन काय? नाही म्हटलं तुम्ही एवढे बिझी असाल म्हणून चटकन मी सांगून टाकतो. उद्या आमच्या घरी हळद आहे, त्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण द्यायला आलतो. हा, तर सगळेजण हळदीच्या कार्यक्रमाला या. हा, आणि दुसरं असं की कशासाठी बी तुम्हाला माणूस लागला तर कसलाही अनमान ठेवू नका, बिंदास सांगा, पानबुंद धावत येईल. हा. आई साहेब, मी जरा तालुक्याला जाऊन येतो, महत्वाचं काम. मामा आलोच. रणजित, अहो तुम्ही रजेवर आहात? हो, पण जावं लागेल आई साहेब, तातडीचं काम. रणजित, उद्या तुमची हळद आहे. एकदा हळद लागली की लग्न घरातनं बाहेर पडता येणार नाही. किती तातडीचं काम आलं तरी तुम्हाला घरात राहणं मस्त आहे. नाही आई साहेब, कल्पना आहे, आजच सगळे कामं संपवले. याचं काय एवढं अर्जंट? काहीतरी झालं असेल. कुणाचं? कुणाचं? या मग उद्या. हे बघा, संपदा, सुखदा, समीरा, सायली. तेवढी जुनी नावं काढायला लागलाय हो तुम्ही. हा, आणि पटकन ठरवायचं आपल्याला तासाभरात. पाहुणे रावळे येतील, मग आपल्याला आणखीन कन्फ्युजन करतील नावं सांगून. म्हणून आत्ताच्या आत्ता ठरवायचंय. माझं नाव फायनल आहे. काय? साही. साई? हा, अगं मुली चांगल्या असतात ग, ते बापावर प्रेम करतात, संस्कार असतात. हा, सगळी पोरींचीच नावं काढायला लागलाय तुम्ही. तुम्हाला काय माहिती पोरीच होणार आहेत? हा, पोरगा झाला तर? पोरगा नाही, नवस केले मी. होय, मी बी नवस केलाय, मग पोरगाच होणार. आणि नाव पण ठरवले ते मी. श्लोक आणि चैतन्य. कुठे चाललीस ग? आणि ती बी बॅगा घेऊन? अगं, माझे ब्लाऊज अल्टरेशन करायचंय, ते टाकून येते. एवढी बॅग? अगं हो ना, जवळ सगळेच चुकवलेत त्याने. आज टाकलं तर उद्या मिळतील. हे अडगे, उद्या घराबाहेर पडायचं नाही. हळदीच्या अंगानं घराच्या बाहेर पडायचं नसतं. हो हो, म्हणूनच आता चाललीये ना.
आत्ता मी जाते, माप देऊन येते. मग उद्या काय फक्त कलेक्टच करायचंय, तेवढं संजय करेल. बर जा, पण लवकर घरी ये. काय मामी एक मिनिट, नाव कुठलं चांगलं सांगा. ए मला नाही मी सांगतो ना. ऐका की हो, थांबा जरा. श्लोक का चैतन्य ग? का साही? साही? हे कसलं नाव? अहो साई म्हणजे आता बघा, साजिरीचं स, हेमंतचं ह, साही. आणि पोरगी म्हणजेच विश्वास, बरोबर ना? म्हणजे आमच्या सोरी सारखं. डॅडी नाहीचा आमच्या तिघींपैकी कुणावर जास्त विश्वास, तर सोरीवर. अभ्यासाच्या बाबतीत असं नाही, सगळ्याच बाबतीत. काय वय वय. आणि आम्ही केलं हे येडे. काय ते? तुला काय नाही, आमचं वेगळं चाललंय. बरं चालू दे तुमचं. झालं का? नाही नाही नाही, साई फायनल आहे आता. मग बोलायचं चैतन्य फायनल. नाही नाही नाही, साई साई. दाजी निघाले का डिशुम डिशुम करायला? हा, कानून के हात लंबे होते. तुमचं स्वरा दीदीचं लग्न झालं की नाही की मी येणार आहे बघा तुमच्या सोबत एकदा, त्या पोलीस स्टेशनात, नाहीतर मग तुमच्या सोबत रेडवर. कसली मज्जा येत असेल ना तुम्हाला, माणसांना उचलून असं फेकून द्यायला. कसलं भारी. नक्की नाही मेवणीबाई, पण आता येऊ जरा काय ते. हा होय होय, ड्युटी फर्स्ट. हाँ, मेरे लिए रिक्शा भेजो. काय झालं रडायला? आईनं तुला काय बी बोलायचं नाही वे? अगं स्वरे, माझ्या तर पोटात आनंद मायना झालाय बघ. एवढं मोठं घर, इतका चांगला पोरगा, सगळं कसं नजर लागण्यासारखं आहे. आणि असं असताना रडतं वय कुणी? काय पाहिजे तुला? बोल बोल ग तू. फक्त सॉरीच म्हणायचंय ना. अगं तुझ्यासाठी मी 1000 लोकांसमोर पण सॉरी म्हणायला तयार आहे. आय एम सॉरी दूधखुळी राजश्री. दिदे, आत्ता कुठे निघाली? अगं माझे ब्लाऊज आणि ड्रेसेसला अल्टर करायचंय, टेलर कडे जाऊन ये. हा बेस्ट आहे, जाऊन ये. रिक्षा? अगं इथं 5 मिनिटाच्या अंतरावर तर आहे टेलर. हो, माप चुकतात ना त्याची. स्टेशन जवळचं सावंत टेलर आहे ना, तिथे जाऊन ये. हा हे बेस्ट आहे. पण मग रिक्षा कोणी मागवली? डॅडींनी पाठवली रिक्षा. लग्न आहे ना आता, डॅडी म्हणाले रिक्षाने जा आणि रिक्षाने.
हा बरं आहे बाबा, रिक्षा बिक्षा लवकर जाऊया काय. संजू संजू इकडे. काय ग? सॉरी. चला. अगं दीदी. अगं काही नाही असं. सॉरी का म्हणाली?